Hardy-Schulze rule. Generally, the greater the valence of the flocculating ion added, the greater is its power to cause precipitation. जर आपण ग्रेटर व्हॅलन्स आयन असलेला जर आपण ॲड केला तर ग्रेटर पॉवर असते की तो प्रेसिपिटेशन करतो, म्हणजे कोॲग्युलेशन करण्याची पॉवर त्याची जास्त असते. दिस इज नोन ॲज अ हार्डी-शुल्ज रूल असं याला म्हटलं जातं. इन कोॲग्युलेशन ऑफ निगेटिव्ह सोल्स द फ्लोक्युलेटिंग पॉवर फॉलो द ऑर्डर. म्हणजे बघा, ॲल्युमिनियम +3, बेरिलियम +2 आणि सोडियम +1. तर ॲल्युमिनियम +3ची पॉवर ही कशी आहे, कोॲग्युलेशन करण्याची जास्त आहे. त्याच्यानंतर बेरिलियम +2ची, त्याच्यानंतर सोडियम +1. बघा डिफरन्स कशाचा आहे, तर एलिमेंटचा डिफरन्स आहे, परंतु चार्जचा पण डिफरन्स आहे. म्हणजे ग्रेटर चार्ज असेल तर तो ग्रेटर काय करेल, कोॲग्युलेशन करेल. सिमिलरली कोॲग्युलेशन ऑफ पॉझिटिव्ह सोल, जर पॉझिटिव्ह सोलला कोॲग्युलेशन करण्यासाठी कुठला चार्ज असेल, निगेटिव्ह, तर बघा इथे आपल्याला हा कॉम्प्लेक्स दिला -4 चार्ज फॉस्फेट, -3 चार्ज सल्फेट -2 आणि क्लोराईड अशा पद्धतीने घेतलं. याच्यात पॉझिटिव्ह सॉल आहे, ठीक आहे. ह्याचं आपल्याला कोॲग्युलेशन करायचं. मग आपण काय करतोय, इलेक्ट्रोलाइट ॲड करतोय. एक आहे सपोज NaCl, दुसरा आहे सोडियम सल्फेट आणि तिसरा आहे सोडियम फॉस्फेट, ठीक आहे. आता याच्यात जर बघितलं, हे ॲड करू फर्स्ट केसला, सेकंड केसला हे ॲड करू, थर्ड केसला हे ॲड करू. आता बघा याच्यात कॉमन कोण आहे, सोडियम आहे. ओके, पॉझिटिव्ह सोल आहे, त्याला न्यूट्रलाइज कोण करणार आहे, कुठले इलेक्ट्रोलाइट करणार आहे, हे इलेक्ट्रोलाइट आपण टाकले. पण जो निगेटिव्ह आयन्स आहे तो काय करेल, पॉझिटिव्ह सोलला न्यूट्रलाइज करेल आणि प्रेसिपिटेट म्हणजे कोॲग्युलेशन करेल. तर बघा Cl वर कुठला चार्ज आहे, मायनस, सल्फेटवर -2 आणि फॉस्फेटवर -3, ठीक आहे. तर बघा आता सगळ्यात जास्त कोॲग्युलेशन करण्याची पॉवर कोणाची जास्त आहे, फॉस्फेटची, त्याच्यानंतर सल्फेटची, सगळ्यात कमी क्लोराईडची. का, फॉस्फेटवर -3 चार्ज, सल्फेटवर -2 आणि क्लोराईडवर -1. म्हणजे ग्रेटर द चार्ज विल हॅव पॉवर टू ग्रेटर द कोॲग्युलेशन. म्हणजे ज्याच्याकडे चार्ज जास्त असेल तर त्याचं कोॲग्युलेशन करण्याची पॉवर जास्त असेल. सेम थिंग पॉझिटिव्ह चार्ज जरी राहिले असते, म्हणजे वेगळं निगेटिव्ह सोल घेतलं असतं, आपण इलेक्ट्रोलाइट ॲड केले असेल, मग ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे तो काय करेल, लवकर कोॲग्युलेशन करेल, कारण त्याची कोॲग्युलेशन करण्याची पॉवर ही जास्त असेल. पुढचा जो टॉपिक आहे इमल्जन्स. A colloidal system in which liquid is dispersed in another immiscible liquid is called as an emulsion. त्यामध्ये लिक्विड हे काय, डिस्पर्स फेज आहे. बघा जो डिस्पर्स फेज आहे तो पण लिक्विड आहे, आणि जे डिस्पर्स मीडियम आहे ते सुद्धा काय आहे, लिक्विड आहे. त्याच्यापासून जे फॉर्म होणार आहे त्याला काय म्हणतो आपण, इमल्जन. असं जे कोलायडल सोल्युशन असेल त्याला काय म्हटलं जातं, इमल्जन म्हटलं जाईल. म्हणजे कोलायडल सिस्टम म्हणजे कोलायडल सोल्युशन इन विच वन लिक्विड इज डिस्पर्स, एक लिक्विड काय डिस्पर्स म्हणजे डिस्पर्स फेज, इन अनादर इमिसिबल लिक्विड इज कॉल्ड इमल्जन. आणि जे दुसरं लिक्विड आहे, लिक्विड म्हणजे दुसरं लिक्विड म्हणजे काय, डिस्पर्शन मीडियम. ओके, तर ते इमिसिबल आहे त्याला आपण इमल्जन म्हणतो. इमिसिबल का म्हणताय, कारण इमिसिबल जर नसेल म्हणजे कम्प्लिटली जर मिसिबल असेल तर काय होईल, ट्रू सोल्युशन होईल. आणि आपल्याला इथं ट्रू सोल्युशन नाही बघायचं, आपल्याला इथं कोलायडलची कन्सेप्ट बघायची, ठीक आहे. म्हणून ते काय असेल, इमिसिबल असेल, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये फक्त काय झालेलं असेल, मिसिबल झालेलं असेल असं तुम्ही म्हणू शकता. ओके, देअर आर लिक्विड कोलायडल सिस्टम, याला काय म्हणतात, लिक्विड कोलायडल सिस्टम असे म्हटलं जातं. इन विच बोथ लिक्विड आर कम्प्लिटली ऑर पार्शली इमिसिबल. दोघं जे लिक्विड असतील ते कम्प्लिटली इमिसिबल असेल, म्हणजे अजिबातच ते एकमेकांमध्ये सॉल्युबल नसतील, किंवा पार्शली इमिसिबल म्हणजे थोडंफार डिस्पर्स मीडियममध्ये काय झालेले आहेत, सॉल्युबल झालेले आहेत. ओके, म्हणजे मिसिबल झालेले असं आपण म्हणू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे
टाईप ऑफ इमल्जन्स, दोन टाईप आहेत. ऑइल इन वॉटर, बघा इथं आपल्याला जे ब्ल्यू कलरमध्ये दिसतं ते वॉटर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे ऑइलचे ग्लोबल्स दिसतात. ओके, ऑइलचे ग्लोबल्स जे येलो कलरमध्ये दाखवलेले. दुसरं जे आहे वॉटर इन ऑइल, येलो कलरचं ऑइल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये काय दिसतं, थोडाफार डिस्पर्स झालेला ओके आपल्याला वॉटर दिसतंय. ठीक आहे, ब्ल्यू कलरचं वॉटर आहे. देर आर टू टाईप ऑफ इमल्जन. इमल्जनचे किती टाईप आहेत, दोन टाईप आहे. पहिलं बघू आपण इमल्जन ऑफ ऑइल इन वॉटर, त्याच्यात बघा त्याला OW टाईप म्हणजे इमल्जन ऑफ ऑइल इन वॉटर, ऑइल इन वॉटर. अँड इमल्जन इन विच डिस्पर्स फेज इज ऑइल, त्याच्यात जर बघितलं डिस्पर्स फेज काय ऑइल आहे अँड डिस्पर्स मिडियम इज वॉटर. डिस्पर्स फेज ऑइल आहे म्हणजे याची क्वांटिटी कशी आहे डिस्पर्स ऑइलची, लेस. अँड डिस्पर्स मिडियम वॉटर आहे म्हणजे वॉटरची क्वांटिटी कशी आहे, मोर. इज कॉल्ड इमल्जन ऑफ ऑइल इन वॉटर. म्हणजे अगदी सोपं आहे की इमल्जन ऑफ ऑइल इन वॉटर म्हणजे काय, की अशा इमल्जनमध्ये डिस्पर्स फेज हे ऑइल असेल म्हणजे कोलायडल पार्टिकल ऑइल असेल आणि डिस्पर्स मिडियम हे वॉटर असेल. डिस्पर्स मिडियम काय असेल, वॉटर असेल. त्याला काय म्हणायचं, इमल्जन ऑफ ऑइल इन वॉटर. त्याला काय म्हणायचं, इमल्जन ऑफ ऑइल इन वॉटर. ऑइलची क्वांटिटी कमी, वॉटरची क्वांटिटी जास्त. डिस्पर्स फेज ऑइल, डिस्पर्जन मिडियम वॉटर. फॉर एक्झाम्पल कुठले बघा, आता मिल्क. आता मिल्क एक्झाम्पल आहे. मिल्कमध्ये वॉटरची क्वांटिटी जास्त असते म्हणजे ते डिस्पर्स मिडियम झालं. आणि जे फॅट्स असतात, फॅट म्हणजेच ऑइल आहेत, फॅट म्हणजेच काय असतं, ऑइल असतो. ओके, तो डिस्पर्स फेज आहे, त्याची क्वांटिटी कमी आहे. व्हॅनिशिंग क्रीम, पेंट हे त्याचे काही आहेत एक्झाम्पल आहेत. मिल्क कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ऑफ फॅट डिस्पर्स इन वॉटर. बघा मिल्कचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. मिल्क काय, फॅट डिस्पर्स इन वॉटर, फॅट डिस्पर्स इन वॉटर. फॅट डिस्पर्स फेज आहे, वॉटर डिस्पर्स मिडियम आहे. ओके, जो सेकंड टाईप आहे इमल्जन ऑफ वॉटर इन ऑइल, WO टाईप. इमल्जन ऑफ वॉटर इन ऑइल म्हणजे वॉटर काय असेल, आता डिस्पर्स फेज असेल, ऑइल काय असेल, डिस्पर्जन मिडियम असेल. अँड इमल्जन इन विच डिस्पर्स फेज इज वॉटर. डिस्पर्स फेज वॉटर आहे मग वॉटरची क्वांटिटी कशी असेल याच्यात, लेस. अँड डिस्पर्जन मिडियम इज ऑइल, ऑइलची क्वांटिटी कशी असेल, मोर. इज कॉल्ड एज इमल्जन ऑफ वॉटर इन ऑइल. त्याला काय म्हणतात, इमल्जन ऑफ वॉटर इन ऑइल म्हणजे वॉटर हे डिस्पर्स फेज आहे, ऑइल हे डिस्पर्स मिडियम आहे. फॉर एक्झाम्पल कॉड लिव्हर ऑइल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ऑफ वॉटर डिस्पर्स इन ऑइल. जे कॉड लिव्हर ऑइल आहे त्याच्यात काय आहे, त्या कॉड लिव्हर ऑइलमध्ये डिस्पर्स मिडियम हे ऑइल असतं, त्याच्यात काय असतं, वॉटरचं पार्टिकल आहेत, ते डिस्पर्स फेज आहे. सम अदर एक्झाम्पल ऑफ दिस टाईप इन्क्लूड बटर ऑर क्रीम. बटर कसं असतं, सॉलिड असतं. ओके, सॉलिड असतं म्हणजे बटरमध्ये जे ऑइल आहे त्याची ते डिस्पर्स मिडियम आहे. ओके, कारण बटर कसं थोडं चिपचिपाट असतं, ओके चिकट असतं म्हणजे त्याच्यात फॅट जास्त असतात किंवा ऑइल जास्त असतं. आणि वॉटरची क्वांटिटी त्याच्यात कमी, वॉटर पार्टिकल त्याच्यात कमी, ते डिस्पर्स फेज झाला. ठीक आहे, अशा पद्धतीने इमल्जन वॉटर इन ऑइलचं एक्झाम्पल आपण बटर, क्रीम वगैरे हे देऊ शकतो. टॉपिक आहे डिस्टिंक्शन बिटवीन ऑइल इन वॉटर अँड वॉटर इन ऑइल इमल्जन. म्हणजे ऑइल इन वॉटर आणि वॉटर इन ऑइल इमल्जन याचा आपल्याला डिफरन्स बिटवीन बघायचा. फर्स्ट पॉईंट, ऑइल इज डिस्पर्स फेज. ऑइल काय असेल, डिस्पर्स फेज असेल. वॉटर काय असणार आहे, डिस्पर्जन मीडियम. इकडे त्याच्या अपोजिट वॉटर इज अ डिस्पर्स फेज, ऑइल इज अ डिस्पर्जन मीडियम. वॉटर डिस्पर्स फेज आहे आणि ऑइल काय आहे, डिस्पर्जन मीडियम. सेकंड डिफरन्स, इफ वॉटर इज ॲडेड इट विल बी मिसिबल विथ अ इमल्जन. आपण जर वॉटर ॲड केलं तर ते मिसिबल असेल इमल्जनमध्ये. का मिसिबल असेल, कारण वॉटरमध्ये ह्या इमल्जनमध्ये वॉटर हे मिडियम आहे, डिस्पर्जन मिडियम आहे, त्याची क्वांटिटी ऑलरेडी जास्त आहे म्हणून ते काय होणार आहे, मिसिबल होईल इमल्जनमध्ये. इफ ऑइल इज ॲडेड इट विल बी मिसिबल विथ इमल्जन. याच्यात जर आपण ऑइल ॲड केलं तर ऑइल काय होणार आहे, मिसिबल होणार इमल्जनमध्ये. का, कारण डिस्पर्जन मिडियमच ऑइल आहे त्याच्यात, मग ऑइल ॲड केलं तर ते काय होणार आहे, मिसिबल होणार आहे. थर्ड पॉईंट, ॲन ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ॲन इलेक्ट्रोलाइट मेक्स इमल्जन कंडक्टिंग. जर आपण स्मॉल अमाऊंटमध्ये इलेक्ट्रोलाइट जर ॲड केलं तर इमल्जन काय होईल,
कंडक्टिंग होईल, कारण याच्यात डिस्पर्जन मिडियम वॉटर आहे. तुम्ही त्याच्यात इलेक्ट्रोलाइट ॲड केल्यानंतर त्याचे आयन्स फॉर्म होतील, चार्ज फॉर्म होतील, बरोबर. तो डिझॉल्व्ह होईल आयन्स इलेक्ट्रोलाइट आणि त्याचे चार्ज फॉर्म होतील कॅटॉन आणि एनायन्स, आणि त्याच्यामुळे काय होणार, ते कंडक्शन करेल. इकडे थर्ड पण ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ एन इलेक्ट्रोलाइट हॅज नो इफेक्ट कंडक्टिंग पॉवर. जर आपण वॉटर इन ऑइल इमल्जनमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट ॲड केलं तर ते कंडक्शन पॉवर त्याला राहणार नाही, कारण का इथं डिस्पर्जन जे मीडियम आहे ते ऑइल आहे, आणि ऑइलमध्ये ते इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व्ह होणार नाही, त्यांचं आयन्स फॉर्म होणार नाही, आणि आयन्स जर फॉर्म झाले नाही तर तो कंडक्शन करू शकत नाही. फोर्थ पॉईंट, वॉटर इज अ कंटिन्युअस फेज. वॉटर काय असते, एक कंटिन्युअस फेज आहे, कारण डिस्पर्जन मिडियम वॉटर असल्यामुळे ते काय असणार आहे, कंटिन्युअस फेज. इकडे ऑइल इज कंटिन्युअस फेज, ऑइल काय असणार आहे, कंटिन्युअस फेज असेल. फिफ्थ पॉईंट, बेसिक मेटल सल्फेट, वॉटर सॉल्युबल अल्कली मेटल, सोप आर यूज ॲज अ इमल्सिफायर्स. इमल्सिफायर्स हे एक्झाम्पल आहे. या बाजूला वॉटर इन सॉल्युबल सोप such as those of zinc, aluminum, iron, alkaline earth metal are used as a emulsifier. हे वॉटर इन ऑइल इमल्जनचे एक्झाम्पल आहेत. आता जो पुढचा टॉपिक आहे तो आपण पाहू, प्रॉपर्टीज ऑफ इमल्जन. प्रॉपर्टीज ऑफ इमल्जन, त्याच्यात फर्स्ट, इमल्जन कॅन बी डायल्युटेड विथ एनी अमाऊंट ऑफ अ डिस्पर्जन मीडियम. इमल्जनला आपण डायल्यूट करू शकतो. जे डिस्पर्जन मीडियम आहे इमल्जनमध्ये, ओके, ते आपण ॲड केलं तर तो काय होईल, डायल्यूट होईल. ऑन अदर हँड डिस्पर्स लिक्विड वेन मिक्स फॉर्म अ सेपरेट लेअर. ओके, म्हणजे डिस्पर्स लिक्विड आहे ते जे मिक्स फॉर्ममध्ये होईल तेव्हा त्याचे सेपरेट लेअर काय होतील, फॉर्म होतील. ओके, तर इमल्जन कॅन बी डायल्युटेड विथ एनी अमाऊंट ऑफ द डिस्पर्जन मीडियम. ओके, जे इमल्जन असतं त्याला आपण डायल्यूट करू शकतो. ओके, एनी अमाऊंट ऑफ डिस्पर्जन मीडियम. ऑन द अदर हँड डिस्पर्स जे लिक्विड आहे म्हणजे डिस्पर्जन मीडियम वेन मिक्स फॉर्म अ सेपरेट लेअर. ओके, मिक्स फॉर्ममध्ये तो काय करणार आहे, सेपरेट लेअर फॉर्म करणार आहे. द ड्रॉपलेट्स इन इमल्जन आर ऑफन निगेटिव्ह चार्ज अँड कॅन बी प्रेसिपिटेड बाय इलेक्ट्रोलाइट्स. जे ड्रॉपलेट्स असतील इमल्जनचे ते त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो आणि ते प्रेसिपिटेट होतं. इलेक्ट्रोलाइट्समुळे काय होतं, ते सुद्धा प्रेसिपिटेट्स होतात. म्हणजे जे निगेटिव्ह चार्ज आहे तर आपण इलेक्ट्रोलाइट ॲड केल्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज रिॲक्ट होतील आणि प्रेसिपिटेट काय होतील, फॉर्म होतील, म्हणजे कोॲग्युलेशन होईल. इमल्जन शो ब्राउमन मुवमेंट अँड टिंडल इफेक्ट. इमल्जनसुद्धा ब्राउमन इफेक्ट्स आणि टिंडल इफेक्ट्स हा शो करतो. ओके, ब्राउमन इफेक्टमध्ये काय असतं, पॉझिटिव्ह चार्ज काय होतं, रिपल्शन होतं, म्हणून काय असतं, ते पार्टिकल एकमेकांना कोलाइड होतात आणि असे ट्रॅव्हल करतात, त्याला आपण ब्राउमन मुवमेंट म्हणतो. टिंडल इफेक्ट म्हणजे काय होतो, जो पाथ आहे, म्हणजे जेव्हा लाईट आपण इमल्जनवरनं पास करू किंवा एखाद्या कोलायडल सोलमधनं पास करू तर आपल्याला लाईटचा पाथ ऑब्झर्व होईल. त्या सोल्युशनमध्ये लाईटचा पाथ ऑब्झर्व होईल. आपण जर 90 अँगल्समध्ये जर बघितला तर त्याला टिंडल इफेक्ट असं म्हटलं जातं. द टू लिक्विड इज इमल्जन कॅन बी सेपरेट बाय हिटिंग, फ्रीजिंग, सेंट्रीफ्युगिंग. दोन लिक्विड जर इमल्जनमध्ये असेल तर ते आपण सेपरेट करू शकतो, हिटिंगने, फ्रीजिंगने आणि सेंट्रीफ्युजिंगने आपण त्याला सेपरेट करू शकतो. पुढचा जो टॉपिक आहे, ॲप्लिकेशन ऑफ कोलाइड. कोलाइडचे काय ॲप्लिकेशन ते आपल्याला बघायचे. फर्स्ट, इलेक्ट्रिकल प्रेसिपिटेशन ऑफ स्मोक. जे स्मोक असतो त्याचं काय केलं जातं, इलेक्ट्रिकल प्रेसिपिटेशन. स्मोक is a colloidal solution of a solid particle of a carbon, arsenic compound, dust, etc. in a air. स्मोक काय असं एक प्रकारचं कोलायडल सोल्युशन आहे, म्हणजे जे सॉलिड पार्टिकल जे कार्बन, आर्सेनिक कंपाऊंड, डस्ट जे एअरमध्ये आहेत, ओके, एअरमध्ये स्प्रेड झाले हे सॉलिड पार्टिकल, ठीक आहे, हे स्मोकमध्ये असतात, म्हणजे स्मोकला आपण कोलायडल सोल्युशन म्हणतो. म्हणजे सॉलिड इन गॅस असं आपण एक्झाम्पल स्मोकला देऊ शकतो. ओके, कुठल्या टाईपचं कोलायडल आहे ते, सॉलिड इन अ गॅस. वेन स्मोक इज अलाउड टू पास थ्रू चेंबर कंटेनिंग प्लेट्स हॅव्हिंग चार्ज. मग हा जो स्मोक आहे हा काय केला जातो, एका चेंबरमध्ये पास केला जातो की ज्या चेंबरला आपण काय केलं आहे, प्लेट्स लावलेले आहेत. ओके, आणि त्या प्लेट्स काय केल्यात, आपण चार्ज केलेले आहेत.
इलेक्ट्रोड्स असतील. ओके, अँड स्मोक पार्टिकल लूज देअर चार्ज अँड गेट प्रेसिपिटेट. आणि हे जे स्मोकचे पार्टिकल आहेत तिथं लूज देअर चार्ज, हे जे त्यांचे चार्ज काय होतात तिथं लूज होतात त्या इलेक्ट्रोडवर, अँड गेट प्रेसिपिटेट. आणि चार्ज जर लूज झाला तर काय होतं, कोॲग्युलेशन होतं, म्हणजे प्रेसिपिटेटमध्ये फॉर्म होतील. द पार्टिकल सेटल डाऊन ऑन द फ्लोअर ऑफ द चेंबर. आणि प्रेसिपिटेट झाल्यामुळे काय होतात, ते जे पार्टिकल असतात ते सेटल डाऊन होतात, डिस्चार्ज झाल्यामुळे सेटल डाऊन होतात आणि ते चेंबरच्या मध्ये कलेक्ट होतात. द प्रेसिपिटर इज कॉल्ड क्वाट्रेल प्रेसिपिटर. याला काय म्हटलं जातं, क्वाट्रेल प्रेसिपिटर असं म्हटलं जातं. सेकंड जे ॲप्लिकेशन आहे, प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. वॉटर ऑप्टेन फ्रॉम नॅचरल सोर्स कंटेन कोलायडल इम्प्युरिटी. आता बघा, वॉटर काय असतं, एक नॅचरल सोर्स आहे, त्याच्यात अनेक इम्प्युरिटी असतात, आपण त्याला कोलायडल इम्प्युरिटी असं म्हणतो. बाय ॲडिशन ऑफ अलम टू सच वॉटर कोलायडल इम्प्युरिटी गेट कोॲग्युलेटेड अँड सेटल डाऊन. आपण जर अलम ॲड केला वॉटरमध्ये तर ज्या कोलायडल इम्प्युरिटी असतात त्या कोॲग्युलेट होतात. कोलायडल इम्प्युरिटी म्हणजे काय, वॉटरमधल्या ज्या इम्प्युरिटी त्यांच्यावर चार्ज असतो, अलम ॲड केल्यामुळे त्या काय होतात, न्यूट्रलाइज होतात, डिस्चार्ज होतात. तो अलम काय करतो, त्या सगळ्या इम्प्युरिटीला काय करतो, कोॲग्युलेट करतो, ॲग्रिकेट करतो आणि सेटल डाऊन करतो. ओके, आणि वॉटर काय होतं, एक फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, दिस मेक्स वॉटर पोटेबल. ते वॉटर काय होतं, पोटेबल म्हणजे पिण्यायोग्य ते पाणी होतं. पुढचं जे ॲप्लिकेशन आहे, मेडिसिन्स. युजली मेडिसिन आर कोलायडल इन नेचर. ज्या मेडिसिन असतात त्यांचं नेचर कसं आहे, कोलायडल आहे. कोलायडल मेडिसिन आर मोर इफेक्टिव्ह ओविंग टू लार्ज सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो ऑफ कोलायडल पार्टिकल अँड इझी असिम्युलेशन. म्हणजे कोलायडल मेडिसिन असतं हे काय इफेक्टिव्ह आहे. ओके, कारण ते लार्ज सरफेस एरिया, इफेक्टिव्ह ओविंग टू लार्ज सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो ऑफ कोलायडल पार्टिकल अँड इझी असिम्युलेशन. इझी काय होणार आहे, असिम्युलेशन होतं. ओके, ॲरिगायरोल इज अ सिल्वर सोल यूज ॲन आय लोशन. ॲरिगायरोल जे एक सिल्वर सोल आहे त्याचा यूज आय लोशनसाठी होतो. मिल्क ऑफ मॅग्नेशिया. ओके, मिल्क ऑफ मॅग्नेशिया कशासाठी, ॲसिडिटीसाठी आपण याचा यूज होतो. अँड इम्युल्जन इज यूज इन स्टमक डिसऑर्डर. इम्युल्जनचा यूज स्टमक डिसऑर्डर असेल त्याच्यासाठी सुद्धा होतं. म्हणजे एक मेडिसिन जर घेतलं तर स्टमक डिसऑर्डर कशामुळे होतं, काही पॅथोजन्समुळे होऊ शकतं. मग हा जो इम्युल्जन्स आपण एक मेडिसिन घेतली, मेडिसिन घेतल्यानंतर काय करतो, तो त्या पॅथोजन्सला अट्रॅक्ट करतो. ओके, आणि तो सेपरेट करतो आपल्या बॉडीमधून, तर त्याला स्टमक डिसऑर्डर असं आपण, म्हणजे त्याच्यासाठी इम्युल्जन यूज केलं जातं. नंतर मिल्क ऑफ मॅग्नेशिया आपण काय एक इम्युल्जनचा त्याच्यामध्ये यूज होतो. म्हणजे मेडिसिनमध्ये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात काय होता, कोलायडलचा यूज हा होत असतो. रबर इंडस्ट्री. रबर इज ऑप्टेन बाय कोॲग्युलेशन ऑफ लॅटेक्स. लॅटेक्सचं काय होतं, लॅटेक्स म्हणजे काय, एक लिक्विड आहे जे आपण रबरचे जे ट्री असतात, ब्रान्सेलिनिस ट्री आहे बघा, तर एक व्हाईट कलरचं जे लिक्विड असतं, ओके, त्याला आपण लॅटेक्स म्हणतो. ओके, त्याच्यावर रबर ऑप्टेन करण्यासाठी, म्हणजे नॅचरल रबर ऑप्टेन करतो, त्याच्यावर जी प्रोसेस केली जाते त्या प्रोसेसने काय होतं, कोॲग्युलेशन फॉर्म होतं, म्हणजे एक प्रकारे प्रेसिपिटेटसारखं फॉर्म होतं. आणि नंतर त्याला रोलरवर पास करून काय होतं, एक शीट फॉर्ममध्ये ते रबर ऑप्टेन करतात, त्याला नंतर ड्राय केलं जातं. अशा पद्धतीने तिथे त्याचा यूज होतो. क्लिनिंग ॲक्शन ऑफ सोप अँड डिटर्जंट. सोप आणि डिटर्जंटची जी क्लिनिंग ॲक्शन आहे ते काय आहे, तो हे कोलायडलचं काय आहे ॲप्लिकेशन आहे, त्याच्यात आपण बघितलं होतं. जे सोप असतात, ओके, अशा पद्धतीने COH हा काय आहे, वॉटर सॉल्युबल आहे, आणि हा जो हायड्रोकार्बन आहे हा काय आहे, ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे, म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये डिझॉल्व होतो, हा वॉटरमध्ये डिझॉल्व होतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने क्लिनिंग ॲक्शन होते. आणि आपण बघितलं तिथं त्याचा शेप असा दाखवलेला आहे. ओके, हे असतं हेड, हे आहे काय आहे, टेल आहे. हेड जे आहे ते वॉटर सॉल्युबल आहे, टेल काय आहे, फॅट सॉल्युबल म्हणजे ऑइल सॉल्युबल. ओके, नंतर फोटोग्राफिक प्लेट्स. फोटोग्राफिक प्लेट्समध्ये यूज केला आहे फिल्म्समध्ये. इंडस्ट्रियल जे प्रोडक्ट्स आहे, पेंट, इंक, सिंथेटिक प्लास्टिक, रबर, ग्राफाइट, लुब्रिकंट, सिमेंट एक्सेट्रा आर कोलाइड. हे सगळे कोलाइड्स आहे, यांचा यूज हा होत असतो.